माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशम स्कंद कथासार भाग 79 अभिवाचन करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आनंद घ्या, आनंद द्या. भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. अशीच लीला कृष्णाने केली. मागे आपण बघितले. पुढचा भाग बघूया. कोणत्याही प्रकारची साधना धारणा केल्याविनाही गोपींचे मन श्रीकृष्णात जडले होते. गोपींनी भक्ती मार्गाचे आचरण केले होते. महाप्रभू म्हणतात, मला नवीन काहीच सांगायचे नाही, मी तर गोपींचाच मार्ग दाखवित आहे. अलौकिक पदार्थात जितकी आसक्ती असते तितकीच जर भगवंतात असली तर संसाराची बंधने तुटून जातील. श्रीकृष्णाचे सौंदर्यच असे आहे की ते पाहिल्यानंतर जगातील कोणतेही सौंदर्य मनाला रुचतच नाही. श्रीकृष्णाती सुंदर, जगसुंदर असे मानल्याने कामदृष्टी उत्पन्न होते. श्रीकृष्ण कथेत अनायसेच तन्मयता होती. भगवंत आमच्या सर्व इंद्रियांना विषयांपासून हटवून आपल्याकडे आकर्षित करून घेतात. ज्याचे मन सुंदर त्याचाच घरचे लोणी कृष्ण ग्रहण करतात. भगवंताला नेहमी सांगत राहा की नाथ, माझे मन जड पदार्थापासून हटवून तुमच्याकडे आकर्षित करून घ्या. मनाला तेव्हाच शांती मिळते की जेव्हा ते ईश्वरात स्थिर होते. वेदांनी मनाला अर्ध चेतन अर्ध जड, अर्ध चेतन अर्ध जड मानले. संकल्प केला तर मन हजारो मैल दूर जाऊ शकते. मनाचा लय ईश्वरातच होईल, जड पदार्थात नाही. वस्तू सजातीय पदार्थातच मिसळू शकते. दुधात साखर मिसळू शकते, दगड नाही. संसारातील सर्वच पदार्थ नाशवंत, क्षणाक्षणाला क्षीण होत आहे. तोच संसार होय. हे मन ईश्वरातच विलीन होऊ शकते, दुसऱ्या कोणत्याही पदार्थात नाही. मन ईश्वरापासून दूर होणेच बंधन होय. ईश्वराची पायी मनाची जडून राहण्याची शक्ती होय. मन ईश्वरापासून दूर झाले की ते बिघडून जाते. भगवंताच्या लीलेचे हेच तात्पर्य आहे. गोपी आपल्या मनात श्रीकृष्णाचे ध्यान करीतच घरचा कामधंदा करीत असत. मनाला मुक्त करायचे आहे, त्याला एकाग्र करायचे आहे, ईश्वराशी त्याचे ऐक्य करायचे आहे. रिकामापणे जर मनात एखाद्या वस्तूचा विचार आला तर समजा की मन त्या वस्तूत गुंतले. गोपी तर रिकामपणे श्रीकृष्णाच्या लीलेचे श्रवण कीर्तन ध्यान करत असत. संकटाच्या वेळी जीव विश्वासघात करीत असतो, पण भगवंत तर धावतच येत असतो. सर्व विषयांचा त्याग करून मनाला ईश्वरात जडविणेच मुक्ती होय. मन अनायसेच प्रभू लीलेत रमण्यासाठीच ही देवाची निरोध लीला आहे. दशमस्कंदातील कृष्ण लीला जगाचे विस्मरण आणि प्रभूचे अखंड स्मरण करून देते. गोपींनी जगाला विसरून केवळ कृष्णाचे स्मरण करीत राहावे, याच हेतूने ही कृष्णलीला. कृष्णलीलेत मन लावल्याने जगाचा विसर पडू शकेल. शरीर कुठेही असो, पण मन मात्र गोकुळ वृंदावनातच राहू द्या. जो मरून जगतो, जगून मरतो, तोच खरा शूर म्हणावा. जो मरूनही जगतो तो मुक्त होतो. मृत्यूचेच मरण हीच तर मुक्ती होय. गोपी घरकाम करत असतानाही कृष्णात इतक्या तल्लीन होऊन जात असत की करून नव्हे तेही काम त्या करीत. चुलीत लाकडाबरोबर त्या दागिने जाळून टाकीत. काळाने धक्के मारून बाहेर काढावे आणि आम्ही रडत रडत संसार सोडावा. यापेक्षा वेळेवर सावध होऊन समजून उमजून संसारातून मुक्त होणे चांगले असते. नायमात्मा प्रवचयने लभ्यो न मेदया न बहुधा श्रुतेन यमय वैश ऋणुते तेन लभ्येस तस्सेत आत्मा वितृणुते तनुं स्वाम. परमात्मा वेदाध्ययनाने, शास्त्र श्रवणाने किंवा बुद्धीच्या तुरीने मिळत नाही. ज्या पुरुषावर आत्मा कृपा करतो त्यालाच त्याची प्राप्ती होते, किंवा जो त्याला प्राप्त करू इच्छितो त्याला तो मिळत असतो. परमात्मा ज्याला आपला मानून स्वीकारतो त्यालाच तो प्राप्त होतो. आता यापुढे दामोदर लीलेचे वर्णन येईल. परमात्मा श्रीकृष्ण परमकृष्णाचे स्वरूप. सामान्य प्रेम, परमप्रेम यात अंतर. पितृ, पत्नी, माता, पिता इत्यादिकांवर जे प्रेम असते ते सामान्य प्रेम होय. जगातील सर्व पदार्थ, जर सर्व जीव यावर जे निस्वार्थी प्रेम असते ते परमप्रेम होय. जीव मोठा अयोग्य आहे, अपात्र. तो मनाने डोळ्यांनी नेहमी पाप करीत असतो, तरी ईश्वर त्यांच्यावर प्रेमच करीत असतो. ईश्वर जीवांवर प्रेम करतो, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो, त्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो.
ईश्वर प्रेमानेच अंश होऊ शकतो, धनाने देव अंश होत नाही, कारण तो स्वतःच लक्ष्मीपती आहे. जेव्हा शारीरिक बल, द्रव्य बल, ज्ञान बल इत्यादी सर्व पराभूत होतात, तेव्हा प्रेम बलच जिंकते. प्रेम बल सर्वश्रेष्ठ होय. प्रेम बल परमेश्वराला अंश करण्याचे साधन आहे. काही लोक विचारतात की देवावर प्रेम कसे करावे. घरचे लोक आम्हाला सुख सुविधा देतात म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. त्या प्रकारे समजावे की परमात्म्याच्या कृपेनेच आम्ही सुखी आहोत. त्याच्या नावाचा वारंवार जप व त्याचे नित्य स्मरण ठेवाल तर त्याच्यावर प्रेम जडेल. भगवंताच्या इच्छेवर तुमची इच्छा भिन्न असेल तर देवावर तुम्ही प्रेम करू शकणार नाहीत. आपल्या इच्छेचा त्याग करून भगवंताची इच्छा तीच आपली इच्छा समजा. वैष्णव आपल्या इच्छेला देवाच्या इच्छेशी एकरूप करून देवात लीन होऊन जातात. महात्मे प्रभूला प्रेमाने जिंकतात. जीव पूर्णतया प्रेम करील तर भगवंत अंश होतो. अशा प्रेमकथेतेच या दामोदर लीलेत वर्णन आहे. शुक्राचार्य म्हणतात, राजा आता पुढे ऐक. गोपींनी कृष्णाचे नाव नवनीत चोर असे ठेवले. ही गोष्ट यशोदेला रुचली नाही. ती कृष्णाला आग्रहाने सांगू लागली की बाहेरचे लोणी खाणे चांगले नाही, घरचे लोणी चांगले. कृष्ण म्हणू लागला की मी घरचे लोणी खाऊ लागलो तर घरचे लोणी संपून जाईल. मी बाहेर कमाई करूनच खाऊ इच्छितो. अहो, स्वाद गोपींच्या लोण्यात नाही, त्यांच्या प्रेमात आहे. गोडी प्रेमात असते, वस्तूत नाही. यशोदेला वाटले की नौकर घरातले काम करतात, कदाचित त्यामुळे कृष्णाला घरचे लोणी आवडत नसेल व तो बाहेर लोणी चोरत असेल. म्हणून तिने ठरवले की आज मी स्वतः लोणी घुसळून लोणी काढीन, दही घुसळेन, लोणी काढीन व ते कृष्णाला खाऊ घालून त्याला तृप्त करीन. रामायणात सांगितले आहे की राजा दशरथाकडे नौकरांची काही कमतरता नव्हती, तरी पण राणी कौशल्या स्वतः हाताने स्वयंपाक करून राजाला जेवू घालीत असे. स्वयंपाक देवासाठी असतो. पाणी दूषित झाले तर वाणी दूषित होईल. वाणी बिघडल्याने वीर्य खराब होत असते. वीर्य म्हणजे जीवन. अन्नाने मनाला धारण शक्ती प्राप्त होत असते. ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास नाही त्याला तुम्ही आपल्या स्वयंपाकघरात येऊ देऊ नका. जरी तो आला तरी जी अन्न पाणी दूषित होऊ देऊ नका. एके दिवशी सर्वच नौकर घरातील दुसऱ्या कामात गुंतले होते. म्हणून यशोदेने आपल्या हाताने दही घुसळून लोणी काढून लालाला देण्याचे ठरवले. आपणच दिले तर माझा लाला पुन्हा कधी दुसऱ्याचे लोणी खाणार नाही असे तिला वाटले. सकाळी लवकर स्नान करून पिवळे रेशमी वस्त्र नेसून यशोदा दही घुसळू लागले. वस्त्र वासनेचे प्रतीक. रेशमी वस्त्र म्हणजे सूक्ष्म भावना, वासना. वासना नसेल तर शरीर राहणार नाही. वासना नष्ट झाल्यावर जीव ईश्वराशी एकरूप होऊन जातो. सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वैष्णवाची वासना दिव्य ठरते. मन पूर्णता वासनाहीन झाल्यानंतर ईश्वराशी जाऊन मिळते. स्वतःच सुख भोगण्याची वासना बाधक असते. दुसऱ्यांना सुखी करण्याची इच्छा धरावी. सुखाचा स्वतःच भोग घेण्याची इच्छा असणारा इंद्रियांचा दासच होईल. भगवत सेवेमध्ये देह झिजवा. शरीर घामाने भिजेतोवर देवाची सेवा करा. देवा कारणी न झिजणारे शरीर व्यर्थ होय. हे शरीर श्रीकृष्णाचे आहे, श्रीकृष्णासाठी आहे. हे शरीर धर्मक्षेत्र, धर्मक्षेत्र अर्थात विष्णू क्षत्र रूपी हा देह उपयोगासाठी नाही. यशोदेने शरीराने सेवा केली. शारीरिक सेवा न करावीच लागते, पण मनाने जर सेवा घडली तर आनंदाचा लाभ होणार नाही. सेवा करता करता डोळे पाणावले पाहिजेत व हृदयाला पाझर फुटला पाहिजे. अशी सद्भाव पूर्वक भक्ती करणारे आजकाल फार कमी आढळतात. सेवारत यशोदेच्या डोळ्यात, हृदयात श्रीकृष्ण. दही घुसळताना तिची दृष्टी श्रीकृष्णातच स्थिर होत असते. कामकाज करताना आमची दृष्टी यशोदेप्रमाणे कृष्णाकडेच लागलेली असावी. प्रपंच व्यवहार सुटत नाही आणि तो सोडायचाही नसतो, पण व्यवहार करतानाच परमार्थाची आठवण ठेवावी. आपले लक्ष कधी विसरू नये. सर्व संत महात्म्यांना सुद्धा काही ना काही व्यवहार करावाच लागतो. कामकाज करणे दोषास्पद नाही. कामधंदा करताना भगवंताला विसरणे हा अपराध आहे. या जगात कुणी केवळ धनासाठी जगतो, कुणी स्त्रीसाठी जगतो, कुणी संपत्तीसाठी जगतो, तर कुणी पुत्र परिवारासाठी जगत असतो. पण असे जीवन इष्ट नाही. केवळ पैसा नव्हे, देव पाहायचा आहे. आदर्श लक्ष ध्यानात ठेवून
केलेला व्यवहारच तर भक्ती होय. व्यवहार शुद्ध असेल तरच भक्ती घडेल. लक्ष विसरून केला गेलेला व्यवहार बाधक होतो. ध्येय विसराल तर 84 लक्षांच्या फेऱ्यात फसाल. व्यवहार करताना दृष्टी भगवंताकडे स्थिर ठेवली तर तोच व्यवहार म्हणजे भक्ती ठरेल. यशोदा आहे पुष्टी भक्ती. पिवळे वस्त्र वैष्णवी भक्तीचे प्रतीक होय. संसार आहे घागर, रवी लावून प्रेमरूप नवनीत काढायचे. परमात्म्याची मागणी आहे प्रेम. घरचा कामधंदा करताना यशोदासारखे मुखात प्रभुनाम व्यवहार भक्तिमय असावा लागतो. जे काही काम करायचे असेल ते प्रभूची आज्ञा मानून करा. कामधंदा करता करता 5-10 मिनिटाने भगवंताचे रूप आठवीत जावे. जोपर्यंत व्यवहार पूर्णतः शुद्ध घडत नाही तोपर्यंत खरी भक्ती घडू शकणार नाही. व्यवहारात छल कपट असत्य असू नयेत. यशोदेची दृष्टी नेहमी श्रीकृष्णाकडेच लागलेली असते. भगवंताचे स्मरण करीत करीत मातेचे हृदय द्रवित झाले. वक्षस्थळाचे वस्त्र ओलेचिंब झाले. 12व्या अध्यायात सांगितले आहे भगवंताच्या कुंडलीत सांख्य योग आहे. हा यशोदेचा नाही, भक्तीचा शृंगार. सांख्य योगाची साथ घेतल्याशिवाय भक्ती घडू शकत नाही. महाप्रभूंनी म्हटले की यशोदेचे कुंडल सांख्य योग. सांख्य योगाच्या साह्याने भक्ती स्थिर. दुःखाचा प्रसंग आला म्हणजे माणूस भक्ती करू लागतो, परंतु त्या भक्तीत स्थिरता नसते. म्हणून सांख्य योगाविषयी भक्ती अपूर्ण आहे. योगशास्त्र मनाला एकाग्र करते. योग मनाला एकाग्र बनविण्यासाठी उपयोगी आहे. सांख्यशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय चेतन आत्मा जडदेहा वेगळा होऊ शकत नाही. सांख्यशास्त्र मनाला शुद्ध करते. या दोघांचीही आवश्यकता आहे. जर भक्ती करायची आहे तर आत्म्याला शरीरापासून वेगळे करा. मन एकाग्र करा. शारीरिक आनंद आपला नव्हे. नेहमी विचार करा